सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. चांद मातला भाग 156. आता शशीच्या प्रश्नांची उत्तरं टाळून पळणाऱ्या सरपंचाला शशीनं पुन्हा त्याच्या खुर्चीत बसवला आणि दम देऊन म्हणाला, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं गुपचूप द्यायची, नाहीतर तोपर्यंत खुर्ची सोडायची नाही जोपर्यंत मी सोडत नाही. आणि सरपंच म्हणाला, बोल, काय विचारायचं आहे तुला? आणि शशी आता टेबलवरून उठला आणि त्याच्या समोरच्या खुर्चीत बसून म्हणाला, आता कसा माणसासारखा बोललास? तर आधी मला सांग, तुझी नेमणूक कशासाठी आहे? पैसा खाण्यासाठी का जनतेच्या विकासासाठी? फक्त एका वाक्यात उत्तर दे. आणि सरपंच दमदार आवाजात खोटं बोलत म्हणाला, जनतेच्या विकासासाठी, गावाच्या कल्याणासाठी. आणि शशी म्हणाला, मग आतापर्यंत तू काय काय केलं गावासाठी सांग बरं. असं एक तरी काम दाखव जे तू केलंस. आता सरपंच गप्प बसला आणि काही वेळानं म्हणाला, हे सरपंच कार्यालय मी बनवलं, ग्रामपंचायत समोर कट्टा बांधून घेतला. आणि शशी म्हणाला, आणि हे सगळं तू स्वतःसाठी केलं? हे सरपंच कार्यालय तुला बसायला. अरे जोपर्यंत ही इमारत आहे तोपर्यंत तू इथं कुणाला येऊ देणारच नाही. आणि तो कट्टा तुझ्या गुंडांना बसायला. गावासाठी काय केलं ते सांग. असं शशी चांगलाच त्याला कात्रीत पकडत म्हणाला. सरपंच आता गप्प बसला. त्याला काय उत्तर द्यावं हे कळेना. शशीसारख्या हुशार माणसासमोर आपण बोलू शकत नाही, कारण आपण अडाणी आहोत असं त्याला वाटलं. आणि पुन्हा सरपंच उचलला आणि म्हणाला, मला दवाखान्यात जायचं आहे, माझी बायको दवाखान्यात आहे, मी निघालो. असं म्हणून तो गेला. आता शशीनं सुद्धा त्याला जाऊ दिलं. आणि शशी ओरडून म्हणाला, सरपंच, माझ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उद्याच चांगली तयारी करून या, कारण मी उद्या पुन्हा येणार आहे. आणि एकटा नाही येणार, अख्खा गाव घेऊन येणार. मग आता दुसरा दिवस उजाडला. आज घटाची 3री माळ होती आणि सकाळी सकाळी संडासला तांब्या घेऊन गेलेल्या बायका परत यायला लागल्या. आणि त्या सगळ्यांची फार मोठी अडचण होऊन बसली होती. पहाटेपासून बायका जायच्या, पण तशीच कळ मारून परत यायच्या. कुणी कुणी रस्त्याला रिकामं होऊन यायचं. रस्त्याच्या कडेला घाण पसरली. आता चंद्राही गेली, मालनही गेली. आणि त्यात नवीन लग्न झालेली 5-6 महिने झाले होते नुकतंच त्या मुलीच्या लग्नाला. ती मुलगी, दादा अहो जाऊ दे की, घरची कामं पण बघायची आहेत, असं काय करता? पोटं रिकामी नाही झाली तर कामात लक्ष नाही लागायचं, असं म्हणाली. आणि एक मस्तीवान गुंड म्हणाला, तुला एकटीला जाऊ देतो, पण रात्री माझ्याकडे येशील का? असं म्हणून त्यानं तिचा हात पकडला. आणि हे ऐकलं तसं ती मुलगी घाबरली, शरमली आणि तिच्या हातातल्या तांब्या खाली पडला आणि ती परत निघाली. तसं दुसऱ्या क्षणी त्या गुंडाच्या थोबाडावर पाण्यानं भरलेला तांब्या आपटला आणि तो अख्खा ओला झाला. त्यानं बघितलं तर चंद्रानं तो तांब्या मारला होता. आणि त्याला शिव्या घालूनच चंद्रा म्हणाली, का जाऊ देत नाही या बायकांना? मग अख्ख्या गावानं कुठं जायचं पोट रिकामं करायला? आणि तो गुंड म्हणाला, चंद्रा, ते तुमचं तुम्ही ठरवा, धन्याचा हुकूम आहे, इथून कुणाला जाऊ द्यायचं नाही, ही जमीन त्यांची आहे. आणि चंद्रा म्हणाली, तुझ्या धन्यानं सगळी जमीन घेतली की स्वतःच्या नावावर करून, इतरांच्या नावावर गुंठाभर पण नाही, मग कुठे जायचं लोकांनी? आणि तो गुंड म्हणाला, कुठं जायचं तिकडं जा, आम्हाला नको सांगू, चल पळ. असं म्हणून त्यांनी फक्त स्वतःच्या घरच्या बायकांनाच जाऊ दिलं, इतर बायकांना परत पिटाळलं. आता कुणाच्या उभ्या पिकात तरी कसं शिरायचं? तिथं पण जागोजागी माणसं उभी ठेवली होती. पाटलानं वगैरे माणसं राखानच ठेवली होती, कारण सरपंचानं आडकाठी केली म्हणजे लोक इकडं शिरणार उभ्या पिकात आडोसा बघून. आणि अशा प्रकारची गावाची कोंडी केली होती सरपंचानं. आणि मग चंद्रा रागात परत आली. अजून नीटसं उजाडलं नव्हतं आणि शशी झोपलेला होता आणि चंद्रा येऊन सरपंचाला शिव्या घालायला लागली. नालायक माणूस, मसन्या कुठला, त्याला उठली रागात पिती, त्याच्या जिभावर हागलं काळं कुत्रं, त्याच्या तिरडीचा मोडला बांबू आणि त्याला किडं पडतील, आता असा त्रास द्यायला लागलाय. आता हागायला जायला जागा नाही, त्यामुळे कमी खायचं असं ठरवलं सगळ्यांनी. आणि सकाळी सकाळी तिच्या अतिसुंदर शिव्यांनी शशीला जाग आली आणि तो तिला झोपूनच हात जोडून म्हणाला, अगं ए माझी आई, अगं का शिव्या देतेस, कोणाला शिव्या देतेस? तुझ्या अंगात सकाळी सकाळी जगदंबा संचारली का?
आणि चंद्रा रागात म्हणाली, त्या सरपंच आणि दौलतला त्यांना शिव्या घालते, अख्ख्या गावाला ताप देतात ते. शशी म्हणाला, आता काय झालं? चंद्रा म्हणाली, अरे गावाच्या चौ बहुत, त्याची जागा, त्याची जमीन, पडीक पण त्याचीच आणि बागायत पण त्याची. बागायत जमिनीत माणसं कामाला जाणार आणि त्या पडीक जमिनीत हीच माणसं सकाळी सकाळी पोट मोकळं करायला जातात. इतक्या वर्षाचा रिवाज आहे तो, आणि आता त्यानं काट्या लावून ठेवलेत, आत जाऊ देत नाही आणि माणसं पण राखण ठेवलेत. पहाटेपासून बाया जातात, त्यांची माणसं बायकांना हाकलून देतात, घाणघाण बोलतात, आमच्यासमोर बसा साडीवर करून असं म्हणतात. आणि सगळ्या बाया लाजून परत येतात. आणि एका नव्या लग्न झालेल्या पोरीला त्याचा माणूस घाण बोलत काय म्हणाला माहीत आहे का? माझ्याकडे रात्री येतीस का बघ, तर तुला एकटीला सोडतो. आधी जगण्यासाठी किंमत चुकवावी लागत होती, आता हागण्यासाठी पण किंमत चुकवावी लागेल का? असं चंद्रा खूप तावातावात बोलली. शशी आता उठून बसला. त्यानं त्याच्या विस्कटलेल्या केसातून हात फिरवले आणि आता त्याच्या लक्षात आलं की बाब इतकी किरकोळ आहे पण किती महत्त्वाची आहे. आणि तो उठला आणि म्हणाला, चल चंद्रा उठ आणि सगळ्या गावाला गोळा कर. चंद्रा म्हणाले, आता कुठं जायचं? काट्या लावून ठेवल्यात त्यानं त्याच्या रानाला. पडीक माळ रान आहे ते, इतका काय भाव खातो? शशी म्हणाला, त्याच्या माळ रानाला जायचं नाहीच, आता त्याच्या घरी जायचं, चला सगळ्यांनी. असं म्हणून तो सगळ्यांना घेऊन गेला आणि सरपंचाच्या घरावर त्यानं टरमळ मोर्चा काढला आणि सगळेच हातामध्ये भरलेलं टरमळ घेऊन निघाले. आणि सगळ्यात पुढे शशी होता. सकाळी सकाळी दौलत संडासमधून आला होता आणि दात घासत होता. त्याच्या घरी मात्र संडास होतं आणि त्याचा गडी त्याला सांगत आला की चंद्राचा नवरा सगळं गाव घेऊन आला आहे, ते पण हातात पाणी भरलेले तांबे घेऊन, डबडी घेऊन. सरपंचानं आणि दौलतनं ते ऐकलं आणि पायजमे घातले आणि बाहेर आले. आणि ते शशीला म्हणाले, आता आमच्या दारात बसवतेस की काय सगळ्याला, चला निघा. आणि शशी म्हणाला, जर तू तुझं रान मोकळं नाही केलं तर तेच करणार आम्ही सगळे. तुझ्याच दारात बसतील तांबे घेऊन, नाहीतर तुझ्या घरात संडास आहे ना, त्या संडासात जातील सगळे. सरपंच म्हणाला, काय संबंध? मी माझ्या घरात या सगळ्यांना का जाऊ देईन आणि माझ्या शेतात पण जाऊ देणार नाही. आणि जर जायचं असेल त्यांनी मला लिहून द्यायचं कागदावर, आठवड्यातनं माझ्या रानात 3 दिवस फुकट काम करायचं, तर जाऊ दिलं जाईल. चंद्रा म्हणाली, घे अजून पिळून घे या गावकऱ्यांना. जेव्हापासून तू सरपंच झालास तेव्हापासून शोषण करत आहेस त्यांचं, आणखीन काय राहिले त्यांच्याकडून घ्यायचं, म्हणून आता असं करतोस. चांबडी तेवढी राहिली आहे त्यांच्या अंगावर, ती पण काढून घे, म्हणजे तुझं समाधान होईल. आणि दौलतनं दगडावर पाय दिला आणि तोऱ्यातच आणि मस्तीत ब्रश करत करत म्हणाला, चंद्रे, तुला लय माज आहे ना, आणि फारच मस्तीत आणि गुरमीत बोलतेस ग तू तुझ्या नवऱ्याच्या जीवावर. आणि तुझ्या नवऱ्याचा अभिमान आहे तर तुझ्या नवऱ्याला सांग की जागा करून दे म्हणावं माणसांना, बसव डोक्यावर आणि हागव म्हणावं एकेकाला, चल फुटीतनं. आणि ऐका रे सगळ्यांनी, जर कोणी पण गेलं ना तिथं तर आमची माणसं बदडून काढतील तुम्हाला आणि पकडून डांबून ठेवलं जाईल. आणि मी मग काय तुमची हालत करेन सांगता येत नाही, असं दौलत गावकऱ्यांना उद्देशून म्हणाला. आणि शशी म्हणाला, दौलत आणि सरपंच, ती एक म्हण ऐकली का तुम्ही, जे गाव करेल ते राव करत नाही, आणि एकीचं बळ, हे पण ऐकलं असेल ना. आणि आता तेच तुम्हाला दाखवण्याची वेळ आली आहे आणि म्हणून हे सगळे इथे आले आहेत. आता एक जण गावकरी म्हणाला, हो आम्ही रघुचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं, उगीच तुम्हाला घाबरून तुम्हाला मत दिलं, तुम्हाला सरपंच केलं. आता तुम्ही अशा प्रकारे आमची छळवणूक करता का? यासाठी आम्ही तुम्हाला मत दिलं का? आणि सरपंच मस्तीत म्हणाला, आता दिलं ना मत, मग निघायचं आणि पुढच्या 5 वर्षांनी बोलायचं. आणि शशीनं आता सरपंच आणि दौलतच्या विरोधात मांडी थोपटली आणि म्हणाला, 5 वर्षांनी नाही, आता इथेच होईल एका मताचा हिशोब. आणि ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. आणि आता जर तुम्ही नाही जाऊ दिलं या लोकांना तिकडं, तर इथेच या तांब्यातल्या पाण्यानं सगळेजण तुम्हाला अभिषेक घालणार. सगळा गाव एकत्र आला आहे तुमच्या विरोधात, कारण तुम्ही त्यांना त्या निर्णयापर्यंत आणून ठेवलं.
आणि हे ऐकलं तसं दौलत म्हणाला, बघूच कोण पुढे येतं. कुणाची माय व्याली आहे आम्हाला आंघोळ घालण्याची या घाणेरड्या पाण्यानं. चला या र पुढं. आणि आता एक जणही पुढे येत नव्हता. गावकऱ्यांचं अवसान लगेच गळायचं. अडाणी माणसं होती आणि लगेच घाबरायची. आणि शशी म्हणाला, तुम्ही इतके मेलेल्या मनाचे कसे आहात? तो इतका उतमात करतो आणि तुम्ही अजूनही घाबरता. चंद्रा म्हणाली, माझा नवरा तुम्हाला न्याय देण्यासाठी धडपडतो आणि तुम्ही त्याची साथ देत नाही. मग कसं काय करायचं? मग त्यालाही काही गरज नाही तुमच्यासाठी काहीच करायची. त्या रघूचं झालं ते मला याचं होऊ द्यायचं नाही. चल र, आपण मुंबईला जाऊया. यांचं काय व्हायचं ते होऊ दे. पण आपण आईला पण घेऊन जाऊ. काय करायचं यांचं? यांच्या पिढ्यानं पिढ्या अशाच मेल्या गुलामीत आणि हे सुद्धा असेच मरणार. चल, असं चंद्रा म्हणाली. आणि हे ऐकून दौलत म्हणाला, जा जा, येथे सगळे मेलेले आहेत, कोणी जिवंत नाही. सगळ्यांनी बांगड्या भरल्या आहेत. ऐका गावकऱ्यांनो, ज्याला हागण्यासाठी जागा पाहिजे असेल त्यानं लक्षात घ्या. माझी बायको पळून गेली, मी रिकामा आहे. रात्री आपली आपली बायको इथं सोडून जायचं. असं म्हणून दौलत घाणेरडा हसला आणि शशिला बघून म्हणाला, आणि तुझ्यासाठी पण आहे बरं का, तू पण विचार कर. असं म्हणून त्यानं चंद्राकडे बघितलं. तसा शशी खूप चिडला आणि त्यानं दौलतच्या मांडीवर एक लात घातली आणि त्याला तुडवायला सुरुवात केली. तसा सरपंच म्हणाला त्याच्या गुंडांना, अरे बघताय काय, धरा त्याला आणि हाना. अख्खं गाव आलं, याच्या पाठीशी कोणीच नाही. दुसऱ्या गावात नाही म्हणून इथं शहाणपणा करतोय, हाना त्याला. आता ते गुंड काठ्या कुऱ्हाडी घेऊन शशीला मारायला येणार इतक्यात सगळ्या बायकाच पुढे आल्या आणि हातातले तांबे त्या गुंडांना फेकून मारले आणि त्या तांब्यानंच त्यांना चेचायला सुरुवात केली. सगळा गोंधळ उडाला. शशीनं दौलतला पकडला होता ते अजिबात सोडत नव्हता. चांगला मारला. त्याची चंद्राविषयी अशी घाणेरडी भाषा त्याला खपली नाही. आणि सरपंच म्हणाला, सोडा त्याला, सोडा, तुम्हाला जाऊ देतो रानात, पण दौलतला सोडा. आणि शशी सगळ्यांना म्हणाला, थांबा बायांनो, याला तेव्हाच मी सोडेल जेव्हा यानं सगळ्यांची माफी मागायची. रानात संडासला तेव्हाच जाऊ देणार जेव्हा तुमच्या बायका रात्री माझ्याकडे सोडाल. अशी गलिच्छ भाषा वापरली त्यानं. आई बहिणीविषयी, याची आई दवाखान्यात आहे, याची बायको पळून गेली आणि हा बायकांना नाचवतो. लक्षात ठेवा, दौलत बायकांना नाचवणारे नाही तर वाचवणारे हात पुरुषाचे असतात. मी आता तुला सगळ्यांची नाक रगडून माफी मागितल्याशिवाय सुटका नाही. सगळ्या बायका सुद्धा आता चवताळल्या. माफी माग असं म्हणायला लागल्या आणि तांबे अंगावर फेकू लागल्या. आणि सरपंच दौलतला म्हणाला, दौलतराव माफी मागा, आत्तासाठी माफी मागून विषय संपवून टाका. दौलतकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यानं माफी मागितली. आणि शशी म्हणाला, अशी नाही, जमिनीवर नाक रगडून माफी माग. दौलतनं आता शशीकडे रागात बघितलं आणि खाली वाकून जमिनीवर नाक रगडून माफी मागितली. आणि शशी म्हणाला, आता कळलं मी काय म्हणालो होतो? जे गाव करतो ते राव करू शकत नाही. आज तुझ्या विरोधात ही गावातली सगळी स्त्रीशक्ती उभा राहिली. नवरात्रीचे दिवस सुरू आहेत आणि यांच्यामधली अंबा, जगदंबा, काली, महालक्ष्मी, दुर्गा सगळ्या जागृत झाल्या. आता तुझा अंत जवळ आला दौलत आणि सरपंच. आता तरी सुधारा आणि गावाच्या भल्याचा विचार करा. इतकी वर्ष सरपंच होतास पण गावासाठी, बायकांसाठी एक संडास नाही बांधू शकला तू. आणि आता तुला तेव्हाच माफी मिळेल जेव्हा तू सार्वजनिक शौचालय बांधशील. पुरुषांसाठी वेगळं, महिलांसाठी वेगळं. तेही येत्या 2 दिवसात काम झालं पाहिजे. नाहीतर रोज सकाळी असाच तांब्या मोर्चा येईल तुझ्या घरावर आणि तुझ्या घरात सगळेजण जातील संडास करण्यासाठी आणि बघूच मग तू काय करतो. चंद्रानं आता दौलतकडे बघितलं आणि म्हणाली, बघितलं माझा नवरा, याला म्हणायचं खरा मर्द, जो बायकांचा मान ठेवतो आणि तुझ्यासारख्याला ठेचतो. चला ग बायांनो, असं म्हणून चंद्रा सगळ्यांना म्हणाली आणि पुढे निघाली. आणि सगळ्या बायकांनी आता हातातल्या बांगड्या काढल्या आणि आपल्या आपल्या नवऱ्यांच्या अंगावर फेकल्या आणि म्हणाल्या, बांगड्या भरा बांगड्या आणि अजिबात घरी येऊ नका. भित्रे पळपुटे कुठले, तुमच्यासमोर तो माजलेला दौलत तुमच्या बायकांना असं बोलतो आणि तुम्ही मान खाली घालून ऐकता. चंद्राच्या नवऱ्याची साथ देत नाही. थुंकतो आम्ही तुमच्यावर. या गावात पोरगी द्यायला कोणीच तयार होणार नाही, जिथं सगळे पुरुषांची मनं मुरदाड आहेत. असं म्हणून सगळ्या बायका त्या पुरुषांच्या अंगावर बांगड्या टाकून निघून गेल्या. आणि शशी म्हणाला, दौलत, आत्ताच्या आत्ता तुझ्या माणसांना सांग, रानाला आडवा लागलेल्या काट्या काढायला, नाहीतर काय होईल माहीत आहे ना. आणि दौलतनं सांगितलं, जा र, काट्या काढा, जाऊ द्या सगळ्याला. आणि आता सगळे गेले आणि शशी मागे थांबला. आणि दौलत म्हणाला, तू थांब, तुझा हिशोबच बघतो. असं म्हणून आतमध्ये जाऊन पिस्तूलच घेऊन आला. आणि दौलतनं पिस्तूल काढलं ते बघून शशी हसला आणि म्हणाला,
हे खेळणं तू माझ्याकडूनच घेतलं, तुला आठवतं का? आणि हे खेळणं तुझ्या हातात आहे ना, याची फॅक्टरी माझ्याकडे आहे. असं म्हणून शशीनं त्याच्या हातातून कधी पिस्तूल काढून घेतलं एका जादूगारासारखं ते दौलतला पण कळलं नाही. आणि मोकळं पिस्तूल दौलतच्या हातात ठेवलं आणि त्या गोळ्या घेतल्या आणि खिशात टाकून हसून निघून गेला. आणि त्याला बघून दौलत हक्का बक्का झाला.